आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता बातम्या सविस्तर। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्या काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं त्याच्या पहिल्या टप्प्याचं आज लोकार्पण होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यासाठी संपूर्ण वाराणसी नगरी सजली आहे। मोदींच्या स्वागतासाठी काशी विश्वनाथ मंदिराला विशेष सजावटही करण्यात आली आहे। फुलांच्या माळांनी हा सगळा परिसर अतिशय उत्साही वाटू लागलाय। 8 मार्च 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं भूमिपूजन करण्यात आलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्यात आधी काशी विश्वनाथाच्या मंदिरात जाऊन पूजा अर्चना ते आज करतील। यानंतर ते काशी विश्वनाथ धामच्या पहिल्या टप्प्यातल्या इमारतीचं उद्घाटन करतील। सुमारे 339 कोटी रुपये खर्च करून हा पूर्ण प्रकल्प उभारला जातोय। यापूर्वी सुद्धा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी थेट काशी विश्वनाथाचं मंदिर गाठलं होतं आणि तिथे विधिवत पूजा केली होती आणि यानंतर वेळोवेळी त्यांनी काशी विश्वनाथ इथल्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि अन्य विविध विकास प्रकल्पांचा आढावाही घेतला होता आणि आता याच्या पहिल्या टप्प्याचं काम हे पूर्ण झालंय। पहिल्या टप्प्याचं लोकार्पण आज आहे। एकूण 3 टप्प्यात काशीचा अर्थात वाराणसीच्या विकासाचा प्रकल्प आहे। दरम्यान आज साधारण 11 वाजता म्हणजे अजून बरोबर 1 तासांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काशीमध्ये दाखल होतील। या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली, याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं। पाहूया। 11 बजे के आसपास जो प्रधानमंत्री हैं वो पहुंचेंगे काशी विश्वनाथ और बनारस पहुंचेंगे और बनारस पहुंचने के बाद वो संपूर्ण से वहां पर हेलीकॉप्टर पर सवार होकर चौपर पर अपने सवार होकर वो सीधे पहुंचेंगे काल भैरव के पास और काल भैरव में माथा टेकने के बाद सीधे प्रधानमंत्री जो है वो खिड़किया घाट पहुंचेंगे और खिड़किया घाट पर वो क्रूज पर सवार होकर से सीधे ललिता घाट पहुंचेंगे। तो ये जो सफर होगा ये 12 बजे ये जो 11 बजे के आसपास जो प्रधानमंत्री पहुंचेंगे और तकरीबन वो 1 बजे के आसपास ललिता घाट पहुंच जाएंगे और उसके बाद जो लोकार्पण का जो कार्यक्रम है, जो पूजन अर्चन है, उसकी शुरुआत कर दी जाएगी। लेकिन आपको बताएं कि जो तस्वीरें हमने बीते कुछ दिनों से यहाँ पर काशी में देखी है और यहाँ पर मैं दशेश्वर घाट को आपको अगर तस्वीरें दिखाऊं तो देखिए जो तस्वीरें हम यहाँ पर लगातार देख रहे हैं, जिस तरीके से शिवरात्रि के दिन यहाँ पर शिव बारात निकाली जाती थी, लेकिन नहीं, इस बार जो लोकार्पण कार्यक्रम आज होने वाला है उससे ठीक 2 दिन पहले शिव बारात निकाली गई और वो जो अद्भुत नजारा था, इस तरीके के नजारा जो है, जो कलर्स जो है वो काफी देखने को इस बार काशी में मिल रहा है। जैसे कि इस वक्त दशेश्वर घाट पे हम मौजूद हैं और दशेश्वर घाट को देखिए किस तरीके से यहाँ पर सजाया गया है। सजाया इसलिए गया है क्योंकि गंगा आरती शाम को यहीं पर होगी और जो क्रूज पर सवार होकर जो प्रधानमंत्री और जो तमाम मुख्यमंत्री हैं वो लगातार उसको देखेंगे। गंगा आरती भव्य तरीके से, लेजर शो यहाँ पर किया जाएगा, साथ में यहाँ पर आतिशबाजी भी भव्य तरीके से होगी और जहां भी युगल जो वीडियो जर्नलिस्ट हैं वो जो जहां भी कैमरा पैन करेंगे आपको शंकर की तस्वीरें यहां पर देखने को मिलेगी, भगवान शंकर की तस्वीरें मिलेगी। और यहां से इस घाट से ललिता घाट का अत्यंत पास है और ललिता घाट को ही केवल आरक्षित रखा गया। बाकी जितने भी घाट हैं उन सभी घाटों पे जो है काशी के जो लोग हैं, जो देश के अलग अलग इलाकों से जो लोग आए हैं वो सीधे आकर यहाँ पर गंगा आरती देख पाएंगे। केवल जो वो कार्यक्रम है लोकार्पण का, जिसमें केवल 3000 साधु संत महात्माएं जो देश के बड़े बड़े मंदिरों से या मठों से जिन्हें इन्विटेशन दिया गया वही अंदर मौजूद रहेंगे लोकार्पण के कार्यक्रम के दौरान। सध्या या ठिकाणी नागरिकांमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे आणि थेट इथल्या परिस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधीनं घेतला आहे। हे सगळी नगरी आता मोठ्या उत्साहानं भारावून गेली आहे, कारण ही बातमी आपण तर पाहणार आहोत, पण शिवसेनेचे खासदार संजय राऊत बोलतात। आपण थेट जाऊया। एक एफआईआर दर्ज कर दी यूनियन टेरिटरी जहां देश के गृह मंत्रालय की सत्ता चलती है,
उसका मतलब है ये पॉलिटिकल बदले की भावना से मेरे खिलाफ मेरा आवाज़ दबाने के लिए किया है। सीबीआई, ईडी, इनकम टैक्स ये अब तक मेरे पास नहीं पहुंच सके क्योंकि मैं तो एक सीधा आदमी हूँ। वो ऐसे बहाने मुझे तकलीफ देने के लिए, मेरे पार्टी को बदनाम करने के लिए ये हथकंडे इस्तेमाल किए। ठीक है, कर रहे थे। सर, महाविकास आघाड़ी में आप बात करते हैं, नवाब मलिक बात करते हैं, उन सब पे मामले रजिस्टर्ड हो वही तो है, मैं बोल रहा हूँ कि आप महाराष्ट्र में कुछ नहीं कर सकते, आप और एजेंसीज मेरे खिलाफ कोई बोल नहीं सकता, उंगली नहीं उठा सकता। तो ऐसे हथकंडे अपना कर जो केस या जो गुनाह, जो एफआईआर दर्ज हो ही नहीं सकते, तो किसी को आगे करके हमारे खिलाफ इस प्रकार की शिकायत, एफआईआर दर्ज की जाती है। लेकिन भाई मैं भी बताना चाहता हूँ, ये शिवसेना है। सर, किशोरी पेडनेकर ने भी एफआईआर रजिस्टर्ड की थी भाजपा के नेताओं पे, उसको लेके वो तो होता है, यहाँ हमारे महिलाओं ने किया है तो उसके बदले में वहाँ किया है। देखो, इस प्रकार से कानून नहीं चलता। आप संविधान की बात करते हो, आप कानून की बात करते हो, और हमारे खिलाफ, मैं मेंबर ऑफ पार्लियामेंट हूँ, सदन चल रहा है, और हमारे खिलाफ झूठे मुकदमे दर्ज करने के लिए आप इनकरेज करते हो किसी को, ये ठीक नहीं है। लेकिन करने दो, उनका अधिकार है। अगर कोई जाता है, शिकायत करता है, तो पुलिस का काम होता है शिकायत दर्ज करके लेना। सर, महाराष्ट्र की तरह क्या गोवा में भी कांग्रेस और राष्ट्रवादी को लेकर सत्ता बन सकती है महाविकास आघाड़ी? अभी उसमें थोड़ा सा बात करने में टाइम जाएगा, सबसे बातचीत चल रही है। क्या राहुल गांधी से बातचीत भी इसीलिए हुई थी? देख लेंगे, जो हुई थी देख लेंगे। अभी इतने जल्दबाजी में मैं कुछ नहीं बता सकता हूँ। बातचीत तो हमेशा हर पॉलिटिकल पार्टी से होती रहती है, लेकिन चाहे वहाँ से या चाहे यहाँ से अगर कोई प्रस्ताव आता है तो उसके ऊपर पार्टी में विस्तार से चर्चा होती है, ग्राउंड लेवल पे चर्चा होती है। जिस स्टेट में हम एक साथ काम करना चाहते हैं वहाँ के लोगों से चर्चा होती है। वो अब तक चर्चा नहीं हुई है। सर, कल शरद पवारजींचा बर्थडे था, 2024 गुन्हा में दाखल झालेला आहे त्याच्याबद्दल काय म्हणताय? दिल्लीतला गुन्हा. दिल्लीमध्ये मला आपल्याच माध्यमातून सगळ्यांच्या समजलं की दिल्लीमधल्या एका पोलीस स्थानकात माझ्याविरुद्ध तक्रार नाही तर गुन्हाच दाखल करण्यात आला. मी मधल्या काळामध्ये ज्या शब्दाचा एका वापर केला तो शब्द म्हणे भावना दुखावणारा आहे. भावना दुखावणारा आहे. काय भावना दुखावल्या? कोणाला मूर्ख म्हणणं, मूर्ख बोलणं, अशिक्षित अडाणी म्हणणं, हे तर वारंवार आपल्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आपण शब्द वापरतो. मी तो शब्द वापरला तो या देशातला नव्हे तर जगातल्या कोणत्याही डिक्शनरीमध्ये शब्दकोशामध्ये आपण त्याचा अर्थ पाहिला तर त्याचा अर्थ मूर्ख, पडत मूर्ख, अतिशहाणा, बुद्धू असा दिलेला आहे. जर या शब्दाविरुद्ध गुन्हे दाखल व्हायला लागले अशा प्रकारे तर देशात खरोखर कायद्याचं राज्य राहिलेलं नाही. पण ठीक आहे, माझ्याकडे CBI, ED, इन्कम टॅक्स, NCB ह्यांना सरकार पाठवू शकलं नाही म्हणून बहुतेक त्यांनी आता नव्यानं हा एक गुन्हा दाखल करून पार्लमेंट सुरू असताना एका खासदारावर अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्याचं धाडस दाखवलेलं आहे. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी असे किती गुन्हे दाखल केले आमच्यावर तरी आम्ही सत्य बोलण्याचं थांबणार नाही. जे सत्य आहे ते आम्ही बोलत राहू. बघू, पाहू. सर, महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही महाविकास आघाडी व्हायची काही शक्यता आहे का भाजपच्या विरोधात? नाही, या संदर्भात अजून प्राथमिक अवस्थेत चर्चा आहे सगळ्यांशी. माझं काही लोकांशी नक्कीच चर्चा झालेली आहे, पण प्रत्येक पक्षाला वेळ द्यावा लागतो. ज्या राज्यात अशा प्रकारच्या आघाड्या करायच्या आहेत त्या राज्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागते. ती प्रक्रिया थोडी मोठी असते. पण जर झाली अशी आघाडी तर त्याचं स्वागत आहे. नाही झाली तर आम्ही स्वतंत्रपणे लढू. आम्ही सांगितलं की आम्ही 22 जागा गोव्यात लढायला तयार आहोत, आम्ही लढू.
ठीक आहे. सर 2024 मध्ये तुम्ही म्हणताय शरद पवार पंतप्रधान होतील. असं मी कधी म्हणालो? आपण सांगू शकता का? विरोधी पक्ष आपण सांगू शकता का? विरोधी पक्ष म्हणतोय 2024 मध्ये पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहत आहेत शरद पवार, परंतु हे पहा की कोणी कुठली स्वप्न पाहू नयेत. 2014ला मोदी प्रधानमंत्री होतील असं कोणालाही वाटलं नव्हतं, इतकंच मी सांगू शकतो. राजकारण हे फार चंचल आहे. या देशातली लोकशाही अत्यंत चंचल आहे आणि या देशातली जनता शहाणी आहे, इतकंच मी सांगतो. सर हिंदी में जानना चाहूंगा, 2024 में ये कहा जा रहा है कि शरद पवार जी नहीं, लीड मैंने करेंगे और देखिए अपोजिशन की यूनिटी की बात चल रही है. मैंने इतना ही कहा कि अपोजिशन की यूनिटी की बात चल रही है और इस देश में आज अपोजिशन का यूनिटी एक समर्थ पर्याय के रूप में बनना बहुत ज़रूरी है. और इस देश में जब मैं राहुल गांधी जी से बात करता हूँ, जब मैं प्रियंका गांधी जी से बात करता हूँ, मैं और नेताओं से बात करता हूँ, मैं ममता दीदी से बात करता हूँ, मुझे लगता है कि सभी को एक साथ लाकर अपने अपने मतभेदों को कुछ समय तक दूर रखने के लिए मजबूर करने वाले एक ही नेता इस देश में है, वो शरद पवार जी है. और लीडरशिप की कोई बात ही नहीं है. जब मैं सबसे बात करता हूँ तो लीडरशिप की बात नहीं है, सिर्फ विकल्प की बात होनी चाहिए. ये पवार साहब का भी कहना है, मैंने बार बार उनसे बात की है. तो जब आने वाले समय में पता चलेगा क्या होता है क्या नहीं होता है. इसीलिए तो आप पे FIR नहीं की कि आप ये सब कुछ हो सकता है हमें रोकने के लिए, हमारा आवाज़ दबाने के लिए, लेकिन उससे कुछ नहीं होगा. मेरे जैसी व्यक्ति है वो काम करती रहेगी, बोलती रहेगी देश के हित में. अपोजिशन की यूनिटी करना ये कोई राष्ट्रद्रोह नहीं है. पार्लियामेंट्री डेमोक्रेसी में अपोजिशन बहुत महत्वपूर्ण हथियार है. हमने ये नहीं कहा कि हम मोदी जी के खिलाफ कोई षड्यंत्र रच रहे हैं, नहीं. इस देश में अपोजिशन की आवाज़ गूंजनी चाहिए. चलिए, थैंक यू सर, थैंक यू. त्यामुळे कदाचित माझ्या विरुद्ध हे मुद्दामून केलेलं कारस्थान असू शकतं, कारण अन्य कोणत्याही प्रकारे मला त्रास देता येणं त्यांना शक्य झालेलं नाही आणि म्हणून मला हा त्रास दिला जातो आहे, अशा प्रकारचा आरोप, अशा प्रकारचा प्रत्यारोप शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला. कालच संजय राऊत यांच्या विरोधात दिल्लीमध्ये गुन्हा दाखल झाला आहे आणि यावरून संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. या क्षणाची एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे राजकीय बदला घेण्यासाठी माझ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशा प्रकारचा प्रत्यारोप केला आहे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी. संजय राऊत यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी दिल्लीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर आपल्यासोबत आहेत. अतुलजी, संजय राऊत यांचं म्हणणं आहे की त्यांच्या विरोधात ईडी वगैरे कुठलीच कारवाई करता येत नाही म्हणून जाणीवपूर्वक अशा प्रकारे गुन्हा दाखल करण्यात आलाय. संजय राऊतांचा प्रॉब्लेम असा आहे की ते आता बिथरलेले आहेत आणि ते रोज वाटेल ते बरळत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी अश्लाघ्य शब्द वापरले. केवळ वापरले नाहीत, नंतर मग त्याचं समर्थन केलं आणि ते एवढे चिडले कशामुळे, तर मी एक केलेल्या साध्या राजकीय ट्विटमुळे. आणि त्यामुळे संजय राऊतांना म्हणावं की आता हा पॉलिटिकल वेंडेटा आहे, मला त्रास देण्याचा प्रयत्न आहे, ही विधानं अत्यंत हास्यास्पद आहेत. सरळ आहे, माफी मागून टाका. तुम्ही घाणेरडे शब्द वापरलेत, भाजपविषयी वापरलेत आणि त्याच्यामुळे जर का कोणाच्या तक्रारीवरनं FIR दाखल झाला असेल तर एवढं घाबरायचं की कारण नाही. आपली चूक झाली आहे हे मोठ्या मनाने मान्य करा आणि त्यातून मग मार्ग निघेल. पण मी म्हटल्याप्रमाणे राऊत हे बिथरलेले असल्यामुळे आणि महाराष्ट्रात त्यांच्या विरोधात कोणीच खटला दाखल करू शकत नाही, कारण राज्य सत्तेचा इतका गैरवापर गेले 2 वर्ष चालू आहे महाराष्ट्रामध्ये. त्यांच्यावर एका महिलेने आरोप केले तर तिला 47 दिवस तुरुंगात डांबलं आणि हायकोर्टाने काय सांगितलं की तिने केलेल्या तक्रारीची चौकशी पोलिसांनी क्लोज केल्यानंतर हायकोर्टाने सांगितलं की पोलिसांनी योग्य तपासणी केली नाही, हे उच्च न्यायालयाने सांगितलं. आणि त्याच्यामुळे
आपण बांधू ते तोरण, आपण सांगू ते धोरण, असं जगात होत नसतं. कधी ना नाही, कधी त्यांनी तर कायद्याच्या कचाट्यात तुम्ही येणार, हे त्यांनी लक्षात ठेवावं. ते म्हणजे तुम्ही किरीट सोमय्यांसारखं काही सूचित करू इच्छित आहे की त्यांच्यावर कारवाई होणार आगामी काही काळात? नाही, असाही त्यांनी कुठला शब्द वापरला हे आपल्यालाही माहिती आहे, सगळ्या जगाने पाहिलं. त्यांनी त्याचं समर्थन केलं. मी चॅनलवर किंवा खाजगीत सुद्धा तो शब्द वापरू शकत नाही, कारण मी महाराष्ट्राची संस्कृती पाळतो, महाराष्ट्र धर्म पाळतो. आणि त्याच्यामुळे जर का एखाद्या महिलेने तक्रार केली असेल आणि दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला असेल तर एवढं अस्वस्थ व्हायचं कारण नाही. मग पॉलिटिकल वेंडेटा आहे असं तुम्ही म्हणताय, तर तुमच्या इथे राज्यात काय चालू आहे? आमच्या शेकडो कार्यकर्त्यांवर तुम्ही खटले दाखल केले, हे काय आहे? पॉलिटिकल वेंडेटा आहे. कारण एकाही खटल्यामध्ये त्याचा तपास पूर्ण होत नाही. पण मग अतुलजी, ते त्याच्यामुळे शिवसेनेचे नेते असं म्हणणार की दिल्लीमध्ये सरकार अस्तित्वात नाही किंवा कायदा पाळला जात नाही. तुम्ही असं म्हणणार की राज्यात सरकार अस्तित्वात नाही, सरकार काही करत नाही, कायदा पाळला जात नाही. तर सामान्य जनतेने कसं मुद्दा पाहायचं असा आहे, याकडे? सामान्य हो. असं आहे, पहिली गोष्ट सामान्य जनतेला जे सत्य आहे ते कळत असतं. मांजराला वाटतं की आपण डोळे बंद करून दूध प्यायलोय म्हणून आपले जग आपल्याकडे बघत नाही. तर लोक पाहतायत ना महाराष्ट्रातले. तुम्ही पेपर फुटीवर काही बोलत नाही, तुम्ही मोदींना सल्ले देता राज्यकारभार कसा करायचा, मोठा जोक आहे हो हा. सामान्य माणसाला काही कळत नाही असं समजण्याचं अजिबात कारण नाही. महिना राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं दर्शन जनतेला होत नाही, हे जनतेला कळत नाही असं तुम्ही समजू नका. क्रमांक 1. आणि क्रमांक 2, तुमच्यासारखे पत्रकार, विचारवंत, निरीक्षक यांनी जर का दोघेही असे आरोप करतायत, मग न्यायालय काय म्हणतंय याचे निष्कर्ष काढा. आता मी म्हटल्याप्रमाणे न्यायालयाने टीका केली ना राज्यातल्या पोलिसांवर. बरोबर. तरी सुद्धा तुम्ही जर का म्हणणार असाल की राज्यातले पोलीस संजय राऊतांच्या बाजूने वागत नाहीये, तर मग आमच्याकडे काही उत्तर नाहीये. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की दोघेही जण आरोप करतायत असं तुम्हाला वाटत असेल तर न्यायालय असतात, थर्ड व्यक्ती असते, ते निर्णय देतील तो स्वीकारा. तेवढंच माझं म्हणणं आहे. अतुलजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. अर्थात न्यूज 18 लोकमत किंवा मी वैयक्तिकरित्या यातून कोणताच अर्थ काढत नाही. अर्थ यातून बऱ्याचसा स्पष्ट आहे आणि जनता फार सुज्ञ आहे. त्यामुळे दोघांच्याही आरोप प्रत्यारोपांमध्ये जनता योग्य तो अर्थ निश्चित काढत असते आणि जनता काढलेला अर्थ कधीतरी नंतर सविस्तर सांगतही असते. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. यासोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात. अपडेटसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रामध्ये आज हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे एसटीच्या कर्मचाऱ्यांवर मेस्मा लागणार की नाही. कारण राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी जी मुदत दिली होती ती आज संपते. आज पुन्हा एकदा म्हणजे दुसऱ्यांदा मुदत खरं तर देण्यात आली होती. आज जे कामावर हजर होतील किंवा आजपर्यंत जे कामावर हजर झाले असतील त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, त्यांच्यावरच्या सर्व नोटिसा या रद्द केल्या जातील असं आश्वासन परिवहन मंत्र्यांनी दिलं आहे. पण आज जर का कामावर आला नाही तर मेस्मानुसार कारवाई करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. त्यामुळे आज कर्मचारी कामावर येणार का, संप मिटणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय. जे कर्मचारी कामावर आले आहेत त्यांना वेतनवाढ दिली जाईल, जे कामावर येतील त्यांना वेतनवाढ दिली जाईल. पण आता जे कामावर येणार नाहीत त्यांच्यावर थेट निलंबनाचीच कारवाई होईल असा इशारा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलाय. अर्थात आज संध्याकाळी एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये काही मोठे निर्णय अपेक्षित आहेत. पण कर्मचारी आपापल्या मुद्द्यावर पूर्णपणे ठाम आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.